ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की इकडे आता अर्जुन हा कुसुमताई बरोबर फोनवरती बोलत असतो आणि तो कुसुमताईला आता म्हणत असतो, कुसुमताई तुम्ही मग मला सायलीच्या आईवडिलांबद्दल जरी काही सांगू शकलात नाही तरी सुद्धा आश्रमातून मला नक्कीच काहीतरी अपडेट मिळतीलच। त्यावर ती सुद्धा म्हणते की चालेल, उद्या ना मी एक काम करते, मधुभावना भेटण्यासाठी सगळ्यांनाच आश्रमात बोलवते, म्हणजे काका काकू मुलं म्हणजे सोमू मानसी रश्मी सगळ्यांना। मग त्यावेळेस तुम्ही घरी जा आश्रमामध्ये आणि तिथे शोधाशोध करा। त्याबरोबर आता तो म्हणतो ओके डन, उद्या आपण भेटू। मग इतक्यात सायली त्या ठिकाणी आलेली असते आणि सायली अर्जुनला विचारते, काय झालं, कोणाला भेटण्याबद्दल बोलताय, कोणाला भेटायला जाणार आहात उद्या? उद्या माहिती आहे ना गणेश पूजन आहे, ते उद्या कुठेही जायचं नाही आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मी ते चैतन्याला भेटायचं होतं, ते बोलत होतो चैतन्याबरोबर। अगं गणेश पूजन झालं की मग चैतन्याला भेटेन ना, एका केस संबंधी त्याच्याशी थोडं बोलायचं होतं। त्याबरोबर सायली म्हणते, अहो काय हो सतत तुमचं काम काम काम, घरात एवढी गणपतीची आरास सुरू आहे आणि तुम्हाला ते सगळं सोडून कामाचं पडलं होय? बरं ते सगळं सोडा, फोन चालू आहे ना? त्यावर अर्जुन म्हणतो हो चालू आहे। सायली म्हणते मग द्या बरं मला। अर्जुन म्हणतो काय, माझा फोन कशाला हवा आहे तुला? त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय, गणेश पूजन आहे म्हटलं ना मी, मग त्यांना आमंत्रण नको का द्यायला? मी सुद्धा चैतन्य भाऊजींना आमंत्रण देते ना पटकन तुमच्या फोनवरून। त्यावर अर्जुन म्हणतो नाही मी देतो ना माझ्या फोनवरून। ए चैतन्य, घरी गणेश पूजन आहे तर तू उद्या पूजनासाठी ये। त्याबरोबर आता अर्जुन ऐक ना, अरे ते उद्या आपली हिअरिंग असं म्हणत त्या ठिकाणी चैतन्य पोहोचलेला असतो। चैतन्याला बघून अर्जुनला आता काय बोलू हे सुचत नसतं। सायली म्हणते, चैतन्य भाऊजी बोलत होते ना तुमच्याबरोबर फोनवर, मग चैतन्य भाऊजी अचानक इथे प्रकट झाले का? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो मला सुद्धा कळलं नाही हा कसा आला, काय रे फोनवर बोलत होतास ना माझ्याशी? सायली म्हणते आता तरी खरं बोलाव, किती खोटं बोलाल अर्जुन? अर्जुन म्हणतो ॲक्च्युली ते बायको म्हणजे ते आता खरं तर अर्जुनचं ततपप झालेलं असतं, कारण त्याचं खोटं स्पष्टपणे पकडलं गेलेलं असतं। तर आता सायली म्हणत असते, का खोटं बोललात माझ्याशी? कोणाशी बोलत होतात इतकं महत्त्वाचं की जे तुम्हाला माझ्यापासून सुद्धा लपवण्याची गरज पडली ते? त्याबरोबर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो, हो ना वहिनी, बघा ना असाच खोटारड्यासारखा वागत असतो हा, माझ्याशी सुद्धा खोटेपणा करतो। घरात गणेश पूजन आहे ते आणि मला सांगितलंच नाही, आता तुम्ही ज्या वेळेस बोललात त्यावेळेस मला कळलं। असा वाईट हा कसा वागतो माझ्याबरोबर, चुकीचं आहे की नाही हे असं वाईट वागणं? त्याबरोबर आता लगेचच अर्जुन चैतन्याला म्हणतो, तू गप्रे जरा, तुझं काय नुसतं मध्ये मध्ये मध्ये। ॲक्च्युली बायको ते काय झालं ना, इतक्यात सायलीला कल्पना हाक मारते। त्याबरोबर सायली म्हणते, हो आले आई। आणि मग लगेचच आता ती अर्जुनला म्हणते, आज आई हाक मारतात ना म्हणून मी खाली जाते, पण तुमच्याकडे ना येऊन नंतर मी बघतेस, तुम्ही माझ्याशी खोटं बोललाय हे विसरू नका। आणि मग आता सायली तिकडनं जाते। तर इकडे आता अर्जुन हा ठरवतो की काही झालं तरी उद्या आश्रमात पूजेनंतर जायचं आणि सगळं शोधून काढायचंच। मग आता अर्जुन हा आश्रमामध्ये जायला निघालेला असतो। अर्जुन आश्रमात ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस कुसुमताईने आधीच तिचं काम करून ठेवलेलं असतं। आश्रमातून सगळ्या मुलांना, त्याचबरोबर काका काकूंना, त्याचबरोबर त्या ज्या वहिनी असतात त्यांना सगळ्यांनाच तिने आधीच मधुभावना भेटण्यासाठी पाठवून दिलेलं असतं। आता आश्रमात फक्त कुसुमताई आणि अर्जुन हे दोनच व्यक्ती असतात। अर्जुन म्हणतो की आपण आता सायलीच्या लहानपणीच्या काही आठवणी, काही वस्तू का मिळत आहेत का ते शोधायला सुरुवात करूया। आणि मग ते दोघंजणं आता शोधाशोध करायला सुरुवात करतात। पण आता अर्जुनला तिथे सायलीचं गाठोडं सापडत नाही। मग आता अर्जुन प्रियाचं गाठोडं तरी मिळतं आहे का हे शोधायचा प्रयत्न करतो, तर प्रियाचं गाठोडं सुद्धा सापडत नसतं। मग अर्जुनच्या लक्षात आता आलेलं असतं की नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे। तर आता लगेचच कुसुमताई म्हणत असते, अर्जुन सर अहो असं कसं होऊ शकतं, लहान मुलांची, त्याचबरोबर ज्यावेळेस काका काकू इथे आले होते त्यावेळेस त्यांच्या वस्तू का ज्या गाठोड्या होत्या ते गाठोडं, परत माझं स्वतःचं मी इथे आल्यानंतरचं गाठोडं, सगळ्यांची गाठोडी इथे आहेत, पण मग फक्त सायली आणि प्रिया या दोघींचीच गाठोडी कशी बरं नाही? नक्कीच प्रियाने काहीतरी गडबड केली। तिने नक्की काय गडबड केली आहे ते आपण शोधून काढूच, पण सायलीला यातलं काही कळता कामा नये। इतक्यात सायली आश्रमात आलेली असते। आता सायलीला बघून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो। तर आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही इथे आश्रमात काय करताय? अर्जुन सांगतो, काही नाही, मी इथे सगळ्यांना घेऊन यायला आलो होतो, तुला सरप्राईज देईन असं म्हटलं होतं, पण मुलं वगैरे सगळेजण गेलेले आहेत मधुभावना भेटण्यासाठी, तर मग मी विचार केला की मग सगळे डायरेक्टच येतील, चल आपण घरी जाऊ। आणि मग सायली अर्जुन दोघंजणं घरी येतात। आता घरी आल्यावरती सुद्धा इथे अस्मिता
बाबा आणि अर्जुन तिघंजणं चर्चा करत असतात की चला हळूहळू सायलीमधलं आणि कल्पनामधलं जे बॉन्डिंग आहे ते सुधरत चाललं आहे. मला तर वाटतं गणेश पूजनाच्या आजच्या दिवशी शुभमुहूर्तावर त्या दोघीजणी एकमेकीबरोबर पूर्वीसारखं बोलायलाही लागतील. त्यावर अर्जुन म्हणतो, अस्मिताई तुझ्या तोंडात तुला हवं त्या सगळ्या रेसिपीज पडू. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, थँक्यू अर्जुन. खरं तर हे सगळं ना माझ्यामुळेच पॉसिबल झालं. हे सगळं मीच घडवून आणले. तू तर काय फक्त तोंडाने प्लॅन सांगितला होतास. त्यानंतर आता गणेश पूजनासाठी सायली सुंदर नटलेली असते. इतकी सुंदर ती दिसत असते की अर्जुन हा सायलीकडे बघतच राहिलेला असतो. आणि आता सायली हे अर्जुनला विचारते की काय झालं, तुम्ही माझ्याकडे हे असेच का बघताय. त्याबरोबर अर्जुन हा काही उत्तरच देत नसतो. तो पूर्णपणे सायलीच्या त्या नक्षीकांत रूपात हरवून गेलेला असतो, बुडलेला असतो. सायली म्हणते, अहो काय झालं, काही कमी झालं आहे का, काही विचित्र दिसतंय का, साडीचा कलर चांगला नाही आहे का. त्यावर अर्जुन म्हणत असतो, वाव यू आर लुकिंग जस्ट लाईक वाव, एकदम सुपिरियर दिसते असा असतो. सायली म्हणते, काय दिसते. त्यावर अर्जुन म्हणतो, एकदम म्हणजे वरचा क्लास, एकदम खूप छान दिसतेस ग, असं म्हणायचं होतं. सायली म्हणते, काय हो तुम्ही तारीफ करताना सुद्धा ही अशी तारीफ करता. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, चुकलं माझं बस. त्याबरोबर सायली म्हणते, तुम्ही चुकलं म्हणावं असं माझी अपेक्षा नव्हती हो, पण कमीत कमी उपमा देताना तरी छान देत जा ना. अर्जुन म्हणतो, उपमा. त्यावर सायली म्हणते, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर कॉम्प्लिमेंट, ते तरी छान देत जा. अर्जुन म्हणतो, ओके पुढच्या वेळेपासून मी तुला छान उपमा देईन. त्याबरोबर आता सायली म्हणते, चला खाली गणेश पूजन करायचं आहे. मग आता गणेश पूजन करण्यासाठी अर्जुन आणि प्रताप हे दोघंजणं मूर्ती घेऊन येतात. सायली ही मागे उभी राहते. तर कल्पना यावेळेस प्रतिमाला म्हणते, प्रतिमा सांग, ती या घरची सून आहे, आता नवीन सून आहे, त्यात थोरली आहे, तिलाच करू दे आता गणेश पूजनासाठी मूर्तीचं स्वागत. मग लगेचच आता सायली खूप खुश होऊन जाते आणि ती मूर्तीचं स्वागतसुद्धा करते. खरं तर आता कल्पनाने सुद्धा सायलीला माफ केलेलं असतं, फक्त ती आता ही गोष्ट स्वतःच्या तोंडाने कबूल करत नसते. तिलासुद्धा हे पटलेलं असतं की सायलीने जे काही केलं ते आपल्या मुलामुळे केलं. तर आता इथे सायलीने स्वागत वगैरे केल्याच्या नंतर लगेचच आता गणपतीची आरती होते आणि आरती झाल्याच्या नंतर आता नैवेद्य दाखवायचा असतो. मग सायली म्हणत असते की मी लगेचच नैवेद्याचे मोदक करायला घेते. सायली ही नैवेद्याचे मोदक करायला घेते तर लगेचच आता इथे प्रतिमा आत्या म्हणते, मी सुद्धा मोदक बनवून घेते, आपण दोघी मिळून मोदक बनवूया. त्यावर सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही कशाला, तुम्ही बसा ना, मी मोदक बनवते. त्यावर आता प्रतिमा आत्या म्हणते, आपण वेगळे वेगळे मोदक बनवूया चल. त्याबरोबर सायली म्हणते, असं का. त्यावर लगेचच प्रताप म्हणतो, कारण प्रतिमाची मोदक बनवण्याची पद्धत जरा वेगळी आहे. मग आता त्या दोघीही जणी मोदक बनवायला घेतात. आता त्या दोघींचे मोदक अगदी सारखे होतात, अगदी सारखेच्या सारखे. म्हणजे कुठले मोदक सायलीने बनवलेत आणि कुठले मोदक कल्पनाने बनवलेत हे कळणारच नाही असं असतं अगदी. अर्जुन आता हे मोदक बघतो आणि मनातल्या मनात म्हणतो, सायली आणि प्रतिमा आत्या ह्या दोघींमध्ये एवढं साम्य कसं काय. नेहमी यांच्या प्रत्येक गोष्टीत साम्य सापडतंच मला. चल असो, गणपतीला नैवेद्य दाखवून घे अर्जुन, असं आता प्रताप अर्जुनला सांगतो. त्यावर अर्जुन म्हणतो, येस डॅड. आणि मग आता लगेचच अर्जुन हा गणपतीला नैवेद्य दाखवतो आणि त्याच्यासमोर हात जोडून फक्त एकच प्रार्थना करतो की माझ्या बायकोचे आईवडील तिला लवकरात लवकर सापडू दे. आजपर्यंत तिचे आईवडील सापडावे ही फक्त एकमेव तिची इच्छा आहे. तिला पैसा, अडका, मोठे मोठे दागिने वगैरे असं काही नको आहे. तिला फक्त तिचे आईवडील हवेत. त्याबरोबर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते नंतर की काय मागितलं का एवढं देवाकडे, खोटं बोलत होतात ना माझ्याशी काल, तिच्यासाठीच काही मागितलं का. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको अगं काल बघितलंस ना नाव मोबाईलवरती, कुसुमताईचा फोन होता म्हणून. मग त्यावर सायली म्हणते, नाही नक्की माझ्या कुसुमताईचाच होता ना की. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, तुम्ही बायका म्हणजे ना खरंच. त्यावर सायली अर्जुनला म्हणते, आत्तापर्यंत फक्त माझं रूप प्रियाने 2.0 बघितलं आहे, तुमच्यावर 2.0 बघायची वेळ येईल असं वागू नका माझ्याशी, याद राखा मी सायली आहे म्हणून. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो डिटेक्टिव्ह बायको, हो लक्षात आहे माझ्या, जाऊ का मी वरती, मला कामं आहेत. आणि मग अर्जुन तिकडनं वरती जातो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, अहो ऐका ना, मला ना थोडी खरेदी करायची आहे. आता गौरी बसतील तर त्याचीसुद्धा थोडी खरेदी करायची आहे. गौरीला खूप सर्व नैवेद्य बनवायचा असतो, तिच्या स्वागतासाठी खूप गोष्टी करायच्या असतात, तर मला ते सगळं करायचं आहे. आपण दोघंजणं जरा बाजारात जाऊया का. अर्जुन म्हणत असतो की हे बघ मला खरंच खूप कामं आहेत बायको, मला नाही जमणार. सायली अर्जुनला म्हणते, हां तिला भेटायला बरोबर वेळ मिळेल ना तुम्हाला, तिला भेटायला जायचं असेल म्हणून घाई असेल कामांची. त्यावर अर्जुन म्हणतो, येतो.
दोघं जाऊया बाजारात. आणि मग अर्जुन सायली बाजारात जातात. सगळी छान खरेदी वगैरे करून येतात. कितीतरी दिवसांनी दोघंजण असे एकत्र बाहेरून कुठून तरी फिरून आलेले असतात आणि त्यानंतर दोघंही खूप खुश झालेले असतात. तर आता इकडे अस्मिता ही सायलीला आपण त्रास देऊया, म्हणजे सणासुदीच्या दिवशी आपण सायलीला छळतोय म्हणून मम्मा आपल्याला ओरडेल आणि सायलीची कदाचित स्वतःहून जोरात बाजू घेईल आणि आपल्याला दम देऊन सायलीशी बोलायला लागेल असं होईल, असं ती विचार करते. मग ती सायलीला म्हणते, आलीस सामान घेऊन? फक्त भटकावं असं तुला वाटत असतं. सामान आणायला काय आमच्यापैकी कोणी जाऊ शकत नव्हतं का? त्यात काय एवढं मोठं? कोणीही आणलं असतं हे सामान. फक्त पिशव्यास तर उचलून आणलेस. जा आता पटपट, आजच्या रात्रीच्या स्वयंपाकाला लाग. संध्याकाळी मोदक बनव पुन्हा. त्यावर लगेचच कल्पना म्हणते, अगं सकाळी बनवले होते ना तिने मोदक, तुला परत संध्याकाळी हवेत? आणि फ्रीजमध्ये आहेत बनवलेले मोदक, ते घे ना मग. ती म्हणते नाही मला ताजे हवेत. त्यावर कल्पना म्हणते, म्हणजे आजच्या आज बनवलेली वस्तू शिळी होते का अस्मिता? हे बघ सायली तुझे लाड करते ना, तर तू जास्त नाटक करू नकोस तिच्याजवळ. उगाच काहीही गोष्टीवरून त्रास द्यायचा. आणि आपल्यापैकी कोणीतरी सामान जाऊन आणलं असतं. आजपर्यंत शॉपिंग सोडलं तर दुसरं काही खरेदी केलंयस का तू? भाजी मार्केट कसं असतं आणि कुठे असतं ते तरी तुला माहिती आहे का? आता पुन्हा एकदा कल्पनाने सायलीची ठामपणे बाजू मांडलेली असते. तर आता इथे घरातले सगळेजण तन्वीला विसरलेत आणि छान सणवार साजरा करतायत. माझ्या तन्वीची कोणी साधी आठवणही काढत नाही आहे. ही गोष्ट अश्विनला सहन होत नसते आणि म्हणून अश्विन खूप ड्रिंक करून घरी आलेला असतो आणि त्याने इतकं दारू प्यायलेली असते की त्याला चालायचीही शुद्ध नसते. आणि आता तो नशेत बडबडत असतो, तन्वी तुला सगळे विसरले, तन्वी मलाही सगळे विसरले. आता हे सुभेदार सगळे छान आनंदाने सणवार साजरा करतायत आणि आपल्याला मात्र बाजूला करून टाकलेलं आहे. तन्वी आय एम सॉरी, मी तुला वकील शोधतोय पण मला सापडत नाही आहे. ज्या दिवशी मला यश येईल ना त्या दिवशी मी तुला नक्की लवकरात लवकर सोडवून आणेन आणि ज्या दिवशी मी तुला सोडवून आणेन तोच आपल्या घरचा दिवाळी आणि तोच आपल्या घरचा दसरा आपण खूप आनंदाने सगळं साजरा करू. त्याबरोबर आता अर्जुन, सायली, प्रतिमा आत्या, कल्पना, रविराज काका, प्रताप सगळेच जण त्या ठिकाणी खाली येतात. आता रविराज काका इथे असतात कारण रविराज काकासुद्धा आता गणेश पूजनानिमित्त सुभेदारांच्या घरी आलेले असतात. तर आता अर्जुन खाली आल्यावर तो आता अश्विनला या अवस्थेत बघतो आणि त्याला खूप राग येतो. अर्जुन जातो आणि खानखन अश्विनच्या एक मुस्काटात लगावून देतो. सायली मध्ये पडते आणि म्हणते, अहो काय करताय तुम्ही? थांबा, ही वेळ मारण्याची नाही आहे. तर लगेचच आता अश्विन म्हणत असतो, लांब राहा माझ्यापासून, तू लांब हो. आधीच एकतर माझ्या बायकोला अडकवलंस, आता काय तुला मला सुद्धा अडकवायचं आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुझं कोर्ट नाही आहे, हे माझं घर आहे, माझं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, कळतंय ना तुझं घर आहे ते? मग घरात ही अशी दारू पिऊन येतात? अरे बघ ना, आई आहे, बाबा आहेत तुझे, त्याचबरोबर आत्या आहे, काका आहेत, त्यांच्यासमोर हे असं? अस्मिताताई प्रेग्नेंट आहे तिच्यासमोर. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो, तुम्ही सगळ्यांनीच माझ्यावर ही वेळ आणली, माझ्या बायकोला तुम्ही तुरुंगात पाठवलं. त्यावर अर्जुन म्हणतो, अजूनही बायकोचा पुळका आहे ना तुला? मग ऐक तुझ्या बायकोची करामत. तिने स्वतःच्याच आईला, प्रतिमा आत्याला आणखीन जास्त वेडी होण्याच्या गोळ्या दिल्या. तिची मेमरी परत येऊच नाही, तिला आणखीन त्रास व्हावा, ती डिप्रेस व्हावी यासाठी प्रयत्न केले. बोल आता काय म्हणणं आहे तुझं? तर आता सायली हे अर्जुनला सांगते की अहो नका ना बोलू तुम्ही त्यांच्याशी, आत्ता काही उपयोग आहे का बोलून? जास्तीत जास्त फक्त मनस्ताप होईल तुम्हालाही आणि त्यांनाही. अश्विन भाऊजी तुम्ही खोलीत जा बरं आणि झोपून घ्या. त्याबरोबर आता अश्विन तिला म्हणतोय, तू गप गा, तू जास्त साधे भोळेपणाचा आव आणू नकोस. सायली म्हणते, बरं माझं चुकलं, पण आता प्लीज तुम्ही वरती तुमच्या खोलीमध्ये जा आणि आराम करा. अश्विन भाऊजी प्लीज. अश्विन तिकडनं निघून जातो. मग आता सायली ही अर्जुनला म्हणते, आणि अहो तुम्ही कुठे त्यांच्या नादी लागताय? हे बघा घरात गणपती बसलेत, उगाचच्या उगाच सणावाराच्या दिवसात घरात वाद नको, कलेश नको. घरात आता वातावरण सकाळपासून किती छान होतं. जर तुम्ही सुद्धा चिडचिड केली, तुम्ही सुद्धा असे वागलात ना तर घरात सगळ्यांना त्रास होईल, प्लीज. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन म्हणतो, ठीक आहे सगळ्यांनी जाऊन झोपा आता. हे बघा आता जे काही घडलं ते सगळ्यांनी विसरून जा, कोणीही लक्षात ठेवू नका, असं आता सायली घरातल्या सगळ्या सदस्यांना सांगते. त्याबरोबर सगळेच आपापल्या रूममध्ये झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठतो त्यावेळेस आता त्या ठिकाणी विमल आलेली असते. आता विमल अश्विनला लिंबू पाणी देते आणि म्हणते, सायलीताईंनी द्यायला लावले. अश्विन म्हणतो, मी रात्री काय केलं विमल? मग विमल त्याला सांगते की तो किती दारू पिऊन आला होता आणि तो काय काय बडबडत होता. मग तो म्हणतो, आणि अर्जुन दादा रात्री मला काहीतरी सांगत होता, तो काय बोलत होता? मग लगेचच विमल अर्जुनने रात्री त्याला काय सांगितलं होतं हे सांगायला जरा घाबरत असते. इतक्यात त्या ठिकाणी कल्पना येते आणि म्हणते, विमल मी बोलते ह्याच्याशी, तू जा. विमल तिकडनं जाते. मग कल्पना अर्जुनला सांगत असते, मी सांगते काय झालं होतं ते. तुला ज्या बायकोचा तुझा पुळका येतोय ना
त्या बायकोने प्रतिमाला वेडी होण्यासाठी गोळ्या दिल्या होत्या ते सांगत होता अर्जुन रात्री तुला, पण तू शुद्धीतच नव्हतास ना, त्यामुळे तुला कळत नव्हतं. तर दुसरीकडे सायलीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं अश्विनच्या वागण्याचं. तिला वाटत असतं की अश्विन सगळ्या गोष्टींसाठी आपल्यालाच दोषी ठरवतो. तर अर्जुन तिला समजावतो की बायको तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मी समजावेन अश्विनला, बोलेन त्याच्याशी. इतक्यात त्या ठिकाणी अश्विन आलेला असतो आणि तो म्हणतो, दादा मला सगळं समजलं आहे, मम्मा बोलली आत्ता माझ्याबरोबर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. वहिनी खरंच मला माफ कर. ॲक्च्युली माफी मागावी येऊन इतकीसुद्धा माझी पात्रता उरलेली नाही आहे. मी तन्वीच्या प्रेमात इतका भावत गेलो होतो की मला कळलंच नाही की ती इतकं वाईटसुद्धा वागू शकते. नाही, एक नवरा म्हणून मी सगळं टॉलरेट करेन, पण एक डॉक्टर म्हणून नाही. तन्वी जे वागली आहे ते चुकीचं आहे. स्वतःच्या आईच्या बाबतीत ती इतक्या नीच वृत्तीने जर वागू शकते तर खरोखर ती मुलगी काहीही करू शकते. मला माफ करा. तुम्ही एवढं सगळे मला समजावत होतात तन्वीच्या वागणुकीवरून, पण मी कधीच तुमचं ऐकलं नाही. जर तुमचं थोडंफार ऐकलं असतं तर कदाचित आज माझ्यावर ही वेळ आली नसती. पण खरंच मला माफ करा जमलं तर. त्याबरोबर आता सायली ही अश्विनचे हात पकडते आणि त्याला म्हणते, अश्विन भाऊजी प्लीज, अहो माफी मागू नका, तुम्ही माफी मागावी ही माझी इच्छा नव्हती. त्यावर अश्विन म्हणत असतो, नाही वहिनी, जर चूक झाली आहे ना तर ती कबूलसुद्धा करता आली पाहिजे. शेवटी त्याच्यासाठी सुद्धा हिंमत लागते ना. त्याबरोबर लगेचच सायली म्हणते, हो बरोबर बोलताय तुम्ही, पण मी खरं सांगू का, मला माहिती होतं की ती तुमच्या योग्यतेची मुलगीच नाही आहे, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगत होते नका तिला या घरात घेऊन येऊ, पण तुम्ही स्वतःहून तिला या घरात आणलं. त्यावर अश्विन पुन्हा एकदा सायली आणि अर्जुनची माफी मागतो. तर सायली आणि अर्जुन त्याला सांगतात की पुन्हा आता चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस, पुन्हा कधीच दारूला हात लावू नकोस. त्याबरोबर तोही त्यांना शब्द देतो की तो पुन्हा असं कधी काहीच वागणार नाही. सायली विचार करते, चला विघ्नहर्ता घरात आल्याबरोबर घरातली विघ्न आता कायमची दूर व्हायला लागली आहेत. अश्विन भाऊजी पुन्हा एकदा आपल्याबरोबर एकीने आले आहेत. त्याबरोबर आता लवकरात लवकर प्रतिमात्यांची स्मृतीही परत येऊ दे असं आता ती मागायला लागते गणपतीकडे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.